काही वेळापूर्वीच त्यांची भेट झाली अण्णा हजारेंची। सुमारे अर्धा तास चर्चा झाली आहे आणि या चर्चेमध्ये अण्णांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली। काय काय चर्चा झाली आपण जाऊयात थेट निखिल वागळेंकडे। तुम्ही अर्धा तास अण्णांशी चर्चा केली। भय्यू महाराज आणि सारंगी जी मध्यस्थी करतात ती अण्णांना पटतीये का? अण्णांना ती फारशी पटत नाहीये। उमेशचंद्र सारंगी यांनी 3 वेळा त्यांची भेट घेतली, पण अण्णांचं असं म्हणणं आहे आणि अण्णांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत सरकारकडून कोणताही ठोस प्रपोजल आलेलं नाहीये। अण्णा मला असं म्हणाले की भय्यू महाराज उमेशचंद्र सारंगी यांच्याशी काय बोलायचं। अण्णांनी असंही सूचित केलं की ते फक्त पंतप्रधानांचं कार्यालय, राहुल गांधींसारखा नेता यांच्याशीच बोलणार, कारण त्यांच्यामध्ये गांभीर्य असेल। ते कपिल सिब्बलशी बोलायला तयार नाहीत, ते चिदंबरम यांच्याशी बोलायला तयार नाही, ते फक्त पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर ऑफिस किंवा राहुल गांधींशी बोलतील। या व्यतिरिक्त आणखीन कोणाशी ते चर्चा करायला तयार आहेत का? कारण की त्यांचे राज्यातल्या पण अनेकांशी चांगले संबंध आहेत। अण्णांनी हे नाव घेतलं नाही, पण अण्णांच्या एका निकटच्या सहकार्याने मला सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं चारित्र्य स्वच्छ आहे। त्यांनी जर पुढाकार घेतला, ते जर पंतप्रधानांच्या वतीने बोलायला आले तर मी निश्चितपणे बोलीन, असं अण्णा म्हणतायत, असं अण्णांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं। पण तुम्ही आता अण्णांशी बोललात, हे आपली भूमिका नरम करायला तयार आहेत असं तुम्हाला वाटतंय का? का त्यांचा निर्धार अधिकाधिक पक्का होत चाललाय, ते 2 पायऱ्या खाली यायला तयार होतील असं तुम्हाला वाटतंय का? अण्णांचा निर्धार पक्का आहे। आपण नरम पडणे वगैरे शब्द वापरूया नको, पण अण्णा वाटाघाटींसाठी तयार आहेत। जर पंतप्रधान किंवा पंतप्रधानांच्या कार्यालयाने किंवा काँग्रेसच्या राहुल सारख्या वरिष्ठ नेत्यांनी त्या केल्या तर आपण मागे घ्यायला तयार आहेत का वगैरे मला माहीत नाही। मला जी इथे माहिती मिळते, आज संध्याकाळपर्यंत सरकारी प्रतिनिधी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून काही अण्णांकडे प्रपोजल येण्याची शक्यता आहे। आणखी इतर अनेक विषयांवर आपली चर्चा झाली असेल। या पूर्ण गर्दीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातली मंडळी सुद्धा आली आहेत असा आरोप केला जातोय काँग्रेसकडून। याविषयी अण्णांचं काही म्हणणं होतं का? नाही, अण्णा या विषयावर आम्ही बोललो। मी अण्णांना हा प्रश्न विचारला। अण्णा असं म्हणाले, मी गांधीवादी आहे, मी धर्मांधतेला, जातीयवादाला थारा देत नाही, त्यामुळे या गर्दीमध्ये सर्व तऱ्हेचे लोक आहेत, सर्व रंगाचे लोक आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या संघटनेचे झेंडे टाकून हे आले आहेत आणि हातामध्ये तिरंगा झेंडा घेतलेला आहे। अण्णा म्हणाले, मी कृतार्थ आहे की या तिरंग्याला पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त झाली। अण्णांना ही भीती नाही की RSS BJP वाले टेक ओव्हर करतील। अण्णा म्हणाले, माझा निर्धार पक्का आहे आणि त्यावर मी ठाम आहे। अण्णांची तब्येत कशी वाटली? अण्णा थकलेले वाटले का तुम्हाला? अण्णांचं 5 किलो वजन कमी झालेलं आहे 7 दिवसामध्ये, पण अण्णा थकलेले अजिबात नाहीत। शरीराने थकले असले तरी मनाने अभी भी जवान आहे वो, असं मला त्यांच्याकडे पाहून वाटलं। ते म्हणाले, माझा उत्साह वाढलाय, माझ्या अंतर्यामी प्रेरणा वाढलेली आहे असं म्हणाले, कारण हे तरुण इथे बाहेर पडलेले आहेत आणि हे आंदोलन इथे थांबणार नाही। हे आंदोलन आता जोपर्यंत इतर सुधारणा होत नाहीत, निवडणूक सुधारणा असतील, न्यायालयीन सुधारणा असतील, तोपर्यंत हे चालू राहणार। इथे तुम्ही गर्दी पाहताय, आज तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहात, ही सगळी गर्दी पाहून तुम्हाला काय वाटतंय? इथे जी मंडळी आली आहे ती खरोखरीच उत्स्फूर्तपणे आली आहेत असं तुम्हाला त्यांच्याशी बोलताना जाणवलं? मला असं वाटतं ती सगळी इथले उत्स्फूर्तपणे आलेली आहे। असे कोणी पैसे देऊन भाड्याचे टट्टू आणलेले नाहीत, उत्स्फूर्तपणे आली आहेत। उत्स्फूर्तपणे स्वतःबरोबर बिस्किटं घेऊन येत आहेत, केळी घेऊन येत आहेत, केळी एकमेकाला वाटतायत, पाण्याच्या बाटल्या वाटतायत, केळ्याची सालं सुद्धा उत्स्फूर्तपणेच टाकतायत मैदानावर। त्यामुळे मैदानामध्ये घाण झालेली आहे, पण ही उत्स्फूर्तता आहे, हा भारत आहे। माझ्या मते रामलीला मैदानावर इतिहासाचं एक पान लिहिलं जातं। अण्णांबद्दल असा आरोप काही जण करतायत की अण्णा हे अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्या हातचं बाहुलं बनलेत आणि केजरीवाल आणि किरण बेदी त्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरून घेतात। तुम्हाला असं काही जाणवलं का की अण्णांच्या वतीने इतर कोणी निर्णय घेत आहे? मी अण्णांना गेले 20 वर्ष ओळखतो। अण्णा शेवटी स्वतःचाच निर्णय घेतात। अरविंद केजरीवाल आणि किरण बेदींना ते संधी देतील काही दिवस, पण शेवटी पंतप्रधानांची बोलायची वेळ येईल आणि उपोषणाचा निर्णय घ्यायचा वेळ येईल तेव्हा अण्णाच घेतील। हे महाराष्ट्रात पण दिसलेलं आहे, हे दिल्लीकरांना माहीत नाही अण्णा काय आहेत। अण्णांमध्ये एक प्रचंड ग्रामीण शहाणपण आहे, अण्णांमध्ये राजकारणाचा एक प्रचंड मोठा सेन्स आहे आणि प्रतिस्पर्ध्याला कसं उलटं पाडायचं हा सेन्स आहे, कारण ते सैन्यात होते, हे लक्षात घ्या। त्यामुळे एक लढाऊ बाणा आहे त्यांचा। अण्णा शेवटी स्वतःचाच निर्णय घेणार। पण आता केंद्र सरकारची आणि अण्णांची भूमिका पाहता हा तिढा अजून किती दिवस चालेल असं तुम्हाला वाटतंय? कशा पद्धतीने वाटाघाटी पुढे जातील आणि त्या कधीपर्यंत पुढे जातील असं? हे सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असोत किंवा पंतप्रधान कार्यालय असो,
स्वतः पंतप्रधान असो, राहुल गांधी असो, अण्णांची जर थेट बोलणी केली तर अण्णा बोलायला तयार आहेत. आता हे किती लवकर करायचं आहे हे सरकारवर अवलंबून आहे. सरकार जेवढा उशीर करेल तेवढा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल. ते खरोखरीच तडजोड करायला तयार नाही आहेत का? जो सत्याग्रही असतो त्याला पहिल्यांदा कणखर भूमिका घ्यावीच लागते, नाहीतर सरकार खिशात टाकतं. ही कणखर भूमिका अण्णांनी घेतलेली आहे. अण्णांची आतापर्यंत 11 उपोषणं झाली, त्यातून 7 कायदे झाले. हे तडजोड केल्याशिवाय झाले. 1 पाऊल मागे 2 पाऊल पुढे अशा पद्धतीने सत्याग्रहाचं राजकारण असतं. अण्णा ते जाणतात. अण्णांना गांधी नक्की माहिती आहे. गांधीजींनी हेच केलं, 2 पावलं मागे 1 पाऊल पुढे असं केलं, तसंच अण्णा करतात. आणखीन कोणता मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे जो तुम्हाला अण्णांशी भेटल्यानंतर जाणवला? मला असं वाटतं की अण्णांचा उत्साह अगाध आहे. या तरुणांचा जितका उत्साह आहे हे ओरडतायत याच्या 5 पटीने ऊर्जा मी अण्णांकडे बघितलेली आहे. आता लोक येत आहेत, त्यांच्या पाया पडतायत, पण अण्णांच्या डोळ्यात मला दिसलं. मला काय करायचं हे मला माहिती आहे. या गर्दीला कदाचित माहीत नसेल, पण मी प्रयत्न जरूर करणार. आणीबाणीच्या काळातली आंदोलनं पाहिलेत, 77च्या काळातली आंदोलनं पाहिलेत आणि हे आंदोलन तुम्ही पाहताय, याच्यामध्ये काही अंतर तुम्हाला दिसतंय का? काही साधर्म्य तुम्हाला दिसतंय का? अंतर हे आहे की आणीबाणीच्या आंदोलनामध्ये सर्व पक्षांचे झेंडे होते. सर्व राजकीय पक्ष स्वतःचे झेंडे घेऊन उतरले होते आणीबाणी विरोधी आंदोलनामध्ये. परंतु या आंदोलनात फक्त एकच झेंडा दिसतोय आणि तो म्हणजे हा भारताचा तिरंगा. अण्णाही मला आज म्हणाले की तिरंग्याला प्रतिष्ठा दिली निखिल, मी माझं कर्तव्य केलं असं मी मानतो. आंदोलनातला फरक हा आहे, जेपींचं आंदोलन पूर्णपणे राजकीय होतं, हे आंदोलन अराजकीय आहे. हे आंदोलन केवळ सत्ताधारी पक्षाविरुद्ध नाही आहे, हे आंदोलन सर्व पक्षांच्या नादानपणाविरुद्ध आहे. हा मोठा फरक दिसतोय मला. पण जेपींच्या आंदोलनामध्ये जी ऊर्जा होती ती 1973 पासून सुरू झाली आणि 75 पर्यंत टिकली, आणीबाणी जाहीर होईपर्यंत. 77ला ती ऊर्जा पुन्हा बाहेर आली. तीच ऊर्जा मला आज इथे दिसते. या आंदोलनाला जर दिशा मिळाली तर हे आंदोलन देशामध्ये बदल नक्कीच घडवून आणेल.